किरण कांबळे यांची गोलंदाजी पाहायला मिळेल. विशाल पिसाळ दादा हाही खेळाडू मैदानामध्ये आपला क्लास दाखवण्यासाठी. मयूर भोसले देखील आपण खेळ पाहणार आहोत. साहिल जगताप देखील उपस्थित आहेत. त्यासोबत अनेक रथी महारथी या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ही लढाई जबरदस्त आहे. दोन्ही टीमची स्टारकास्ट जबरदस्त आहे. दोन्ही संघांमध्ये एक चांगला क्लास पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. काळ भैरवनाथ 11 बावधन संघासाठी आणि सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत निलेश भैया भोसले आणि त्यांच्या सोबतीला रमेश कोळी अर्थात बाळू कोळी. या दोघांची जोडी मैदानामध्ये दाखल. महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच मैदानामध्ये. सुपर क्लासिकल लढाई, अनुश्री चषक 2026 चौथं यशस्वी पर्व. या संपूर्ण स्पर्धांचा विचार केला तर या स्पर्धेसाठी अप्रतिम क्रीडांगण, एक चांगली खेळपट्टी, कक्ष क्रमांक 1 खेळाडूंसाठी बसण्यासाठी पवेलियन नंबर 1, पवेलियन नंबर 2, पवेलियन नंबर ए, पवेलियन नंबर बी अशी सुसज्ज सोय, चांगला कॉमेंट्री बॉक्स, चांगलं व्यासपीठ, डीजेची सुरेल साथ आणि स्पोर्ट ऑन लाईव्हचा चांगलं कव्हरेज आणि निलेश सर मर्ढेकर सर यांचा आवाज. अशा पद्धतीची एक जबरदस्त आयोजन असणारी सातारा जिल्ह्यातली मानाची स्पर्धा. म्हणून ज्या स्पर्धेकडे सर्वांचंच लक्ष लागतं ते अनुश्री चषक. दर प्रत्येक वर्षी नवीन वर्षामध्ये या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी सर्वच आतुर असतात. आणि मॅच क्रमांक या आजच्या दिवसातली 4 अर्थात एका बाजूला टीम आहे काळ भैरवनाथ 11 बावधन, दुसऱ्या बाजूला ब्लॅक कोब्रा कुसगाव. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ब्लॅक कोब्रा कुसगाव संघानं कळवला आणि बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय संदीप. निघाले संदीप स्ट्राईक वरती. निलेश भैया पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. पहिल्याच बॉल वरती 1 बाउन्स बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी येतोय चौकार. ऑपरेटर या वेळेचा बॉल ऑफ स्टंपच्या दिशेने ठेवलाय. एक चौकार खेळला आणि त्यानंतरचा बॉल वरती डॉट आलोय. यावेळेस गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे आणि याही वेळेचा बॉल ट्रेस लाईक अ बुलेट. बॉल सीमा पार चौकार. दोन चौकार आलेत. निलेश भैया भोसले यांची बॅट तळपलेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण केले. डगआउट मधून सेट होऊन आलेत आणि 2 चौकारांच्या मदतीनं काळ भैरवनाथ 11 बावधन संघाचा धावफलक वाढतोय, वधारतोय. 8 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग, गॅप शोधण्याचे चांगले प्रयत्न. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. एक तुम्हारी गेंद है तो एक हमारी गेंद है. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर डॉट बॉल डिलिव्हर केला संदीप यांनी. त्यानंतर चौकार आला एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर रिजन मध्ये. त्यानंतर डॉट बॉल डिलिव्हर केलेला आहे. असे 4 बॉल आपण पाहिले. 2 डॉट 2 चौकार. दोन्ही संघांची तालीम मजबूत आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चिंतामणी पाहायला मिळत आहेत. बॉन्ड यांच्याकडे विशेष लक्ष असणार आहे. यावेळेस वेल लेफ्ट केलाय, सोडून दिलाय बॉल. लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे. पंच कळवतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा धावेनं स्कोरबोर्डला देखील आकार. अनुश्री चषक 2026 अगदी वाई प्रीमियर लीगची स्पर्धा संपल्यानंतर या चषकाची चर्चा सुरू होते
आणि संपूर्ण गावागावात संपूर्ण टीम मध्ये ती चर्चा असते की अनुश्री चषकचं यावेळेसचं नियोजन कसं असणार आहे आणि हे नियोजन जबरदस्त एक पाऊल पुढे 2026 मध्ये मिडल करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये उंच उभा राहिला डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक चिंतामणी पकडला जाईल कॅच दोन चौकारांची एक छोटेखानी खेळी महत्वाची खेळी आणि निलेश भैया भोसले यांचा खेळ थांबवण्यामध्ये संदीप यांना मिळते सफलता बिग विकेट डाऊन बडी मछली जाल में आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत समोर स्ट्रायकिंग एंड वरती रमेश अर्थात बाळू कोळी पहिलाच बॉल फेस करण्यासाठी रमेश कोळी बराच काळ नॉन स्ट्राईक पहिली ओव्हर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती व्यतीत केली आणि पहिला बॉल फेस करतायत रमेश हो यावेळेस बॉल पहा टप्पा पडतोय उंची घेतली अगदी वरे साहेब यांच्या माध्यमातून अनुभव पणाला लावला जातोय डॉट बॉल येतोय निर्धाव बॉल 5 षटकांचा सामना आहे प्रत्येक गोलंदाजाला आपण जर पाहिलं तर कस लागणार आहे त्यामध्ये टीम मधला एक गोलंदाज मॅक्झिमम 2 ओव्हर डिलिव्हर करू शकतो म्हणजे स्ट्राईक बॉलरसाठी 2 ओव्हर आहेत पण समोर जर आपण पाहिलं फुल टॉस बॉल आहे मिस टाइम स्ट्रोक एक सिंगल मिळेल डिक्लेरेशन झोन आणि परी 11चे संघमालक सन्मान्य सकाराम शेठ कदम यांच्याकडून 3 विकेटसाठी 1001 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे अजित वरे यांच्या 3 विकेटसाठी ते सकाराम शेठ कदम यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज परंतु 2 बॉल तर अप्रतिम हाताळलेत एकच धाव खर्च केलेले आहे रमेश कोळी सारख्या खेळाडूला थांबवण्याचं काम केलंय बांधून ठेवण्याचं काम केलंय प्लेस केलाय फक्त दिशा दाखवली एक सिंगल आणि स्ट्राईक वरती विशाल दादा पिसाळ यांना आणण्यामध्ये सफल झालेत धावफलक 12 या धावसंख्येवरती संग्राम माने कॉम्बॉक्स मध्ये लगेच दाखल व्हा संग्राम माने
मिडल करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय वाऱ्याच्या वेगानं, बॉलला फील करेल का? यस, बॉलला फील गेले, फेकी देखील येते, एकच धाव कंप्लीट केली जाते आणि अजित वरे अनुशासन के साथ की हुई गेंदबाजी, अप्रतिम गेंदबाजी आपल्याला पाहायला मिळते. 3च धावा खर्च केलेल्या आहेत, 4 बॉल डिलिव्हर केलेत. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले संपल्यानंतर ओव्हरसाठी आलेत आणि अप्रतिम गोलंदाजी. हा बॉल समोरच्या दिशेने खेळला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, दिल गलती कर बैठा. अमित बॉन्ड यांच्या हातातून बॉल निघून चाललाय सीमारेषा ओलांडून. क्रुशल मुवमेंट मध्ये अशा उघड फिल्डिंग देखील तुम्हाला करावी लागेल. एक एक धाव महत्वाची. हॅलो, चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती 17 धावा लागतायत. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. फुल टॉस बॉल, फुल टॉसचा घेतलाय समाचार. स्टेप आउट होऊन बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या पलीकडे, लांबच लांब, दूरच दूर, सिक्सर. पहिले 5 बॉल मी म्हणेन चांगले होते, 5व्या बॉलवरती मिसफील्ड झाली, परंतु तदनंतर बॉल कन्वर्ट केला. स्टेप आउट झाल्यानंतर फुल टॉस आपल्या बॅट. बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश येवले, मंगेश यांचा पर्याय निवडलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये स्ट्राईक वरती विशाल दादा. यावेळेस वेगवान बॉल, बाईज, धावा आहेत 2. पंचवीस धावा टोटल धावफलकावरती ओव्हर नंबर 3 मध्ये. स्पोर्ट ऑन लाईव्हचं चांगलं कव्हरेज. मंगेश येवले निघाले, मिडल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये उंच उभा राहिलाय. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येईल का? 2 क्षेत्ररक्षक आलेत आणि कॅच ड्रॉप, थोडं ताळमेळ बिघडला. कॉल इम्पॉर्टंट आहे. रमेश कोळी यांना इथं जीवनदान मिळत आहे. 27 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस गॅपमध्ये घेण्याचा प्रयत्न पहा, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उंची, बॅकअप मिळाला, एका सिंगल वरती थांबवलं जात आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती 28 धावा जरूर लागतील. एका बाजूला आपण पाहतोय विशाल आहे, 2 बॉल फेस करत असताना 2 धावा बनवलेत आणि रमेश बाळू यांनी 8 बॉल फेस करून 16 धावा बनवलेत. करंट रन रेट बावधन टीमचा चांगला आहे, 11.20चा, परंतु अजूनही गेर वधारण्याची गरज आहे. समोर मंगेश येवले आतापर्यंत कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. अखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला हिट केलाय, विशाल पिसाळचा ब्लास्ट. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये, परंतु कॉन्फिडन्स वाढवून देणारा हा मोठा हिट आहे. जबरदस्त हिट पाहायला मिळाला. या फटक्यांनी कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो. एक लांबच लांब ठोकलेला चांगला स्ट्रोक, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एकोणतीस धावा स्कोरबोर्ड वरती, षटक क्रमांक 3.
हा बॉल खाली राहिलाय. मंगेश येवले यांच्या माध्यमातून अनिश्चित टप्पा डेव्हलप केला आणि थोडासा गुड लेंथ वरती बॉल ठेवला आणि गुड लेंथ वरून तो बॉल खाली राहिला. सरळ पॅडल लाईन वरती शरीराला भेदणारा बॉल. 29 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे आणि शेवटचा बॉल या षटकामधला शेष आहे. मैच में मजा आने वाला है. मैदान के अंदर आग तो दोनों तरफ बराबर की लगी हुई है. फुल टॉस बॉल ऑन साइडलाच खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये बॉल पर्यंत पोहोचेल. वन बाउन्स बॉल फील्ड करेल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने विशाल दादा आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल. 3 षटकांचा संपला खेळ. धावफलकावरती 30 धावा. येणारे 12 बॉल शेष पहिल्या इनिंग मध्ये काळ भैरवनाथ 11 बावधन संघासाठी. येणाऱ्या 12 बॉल मध्ये फायटिंग टोटल उभी करण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल. तर समोर गोलंदाजांचे 2 पर्याय शोधायचे आहेत टीम कुसगाव संघाला. ब्लॅक कोब्राक्स कुसगाव. कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवला जाईल. बॉन्ड देखील गोलंदाजी करू शकतात. चिंतामणी गोलंदाजी करू शकतात. समोर यंग टॅलेंट युवा खेळाडू डीप मिड विकेट मध्ये रमेश यांचा विचार केला तर 8 बॉल मध्ये 16 धावा बनवलेल्या आहेत. त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार. स्ट्राईक रेट 200चा. मेन स्क्रीन वरती काळ भैरवनाथ 11 संघाचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. बावधन संघाचा विचार केला तर रॉबिन सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मैदान के अंदर पानी आया है और पानी आने के बाद कहानी बदलेगी क्या. कहानी बदलते बऱ्याच वेळेला. तो पाणी तो बहाना आहे. संदेश एक महत्वाची गोष्ट असते. तो कान मंत्र दिला गेला. रॉबिन यांचा विचार केला तर अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. एक्सपिरियन्स खेळाडू. 30 धावा. लॉस ऑफ 1 विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि षटक क्रमांक 4 डिलिव्हर करण्यासाठी संदीप. वेगवान बॉल संदीप यांनी हाताळलाय. त्यानंतर 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड काळ भैरवनाथ 11 बावधन 31 या धावसंख्येवरती. अजूनही 11 बॉल आहेत. मोठे फटके येतील का हे आपण पाहतोय. आतापर्यंत मी म्हणेन सन्मानजनक स्कोर आहे बावधन संघाचा. परंतु अजूनही धावफलकाचा रेशो वाढवणं गरजेचं आहे. कारण समोर चिंतामणी सारखा खेळाडू त्यासोबत बॉन्ड सारखा खेळाडू आहे आणि या 2 खेळाडूंकडे विशेष लक्ष आहे. त्यासाठी तो धावफलकाचा रेशो वाढणं गरजेचं आहे. या वेळेचा बॉल वेगवान आहे. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातील. एकच धाव कंप्लीट केली जाईल. अगदी डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून त्या धावा वाचवल्या आणि एकाच धावेच्या मदतीनं 32 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात. हो, जबरदस्त बॉल या आधीचा हाताळला. हा देखील ऑन साइडलाच उडवलाय बॉल. यावरती पाहायचंय धावा किती मिळतील आणि धाव डिक्लेरेशन झोन. 2 बिग हिट केले त्या रिजन मध्ये स्क्वेअर लेगला. परंतु धाव डिक्लेरेशन झोनची एकच मिळाली. अशा 2 धावाच मिळालेल्या आहेत आतापर्यंत. परंतु विशाल यांचं स्ट्रोक सिलेक्शन चांगलंय. चांगले स्ट्रोक सिलेक्ट करतायत. परंतु स्क्वेअर लेगच्या पुढे मारणं गरजेचं आहे किंवा मिड विकेट रिजनला टार्गेट करावं लागेल. समोर संदीप यांनी लाईन चांगली मेंटेन ठेवली आहे. पायावरचेच बॉल केलेत आतापर्यंत. त्यामुळे हात खोलू दिलेले नाहीयेत समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळण्यासाठी. यावेळेस मोठा टोळा आणि विशाल पिसाळच्या बॅटचा बोलबाला. सिक्सर भरारीच घेतली या बॉलनं. अगदी समोरचा बॉल होता. ऑन साइडला उडवला. डीप मिड विकेट केला टार्गेट. बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. सिक्सर. महत्वाचा षटकार आलाय काळ भैरवनाथ 11 बावधन संघासाठी आणि धाव फलकावरती लागतायत 39 39 धावा. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली. दोन्ही बाजूला मैदान के अंदर आग तो दोनों तरफ बराबर की लगी हुई है. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज पता चलने वाला है. फर्स्ट स्लिप मध्ये अजित वरे बॉल फील्ड करतायत. षटकारानंतर कमबॅक. या आधीचा षटकार रिप्लेच्या माध्यमातून पहा. ऑन साइडला उडवला बॉल. मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय अगदी मिड विकेट टार्गेट आणि समालोचन कक्षाला दिलेली सलामी. 5 बॉल डिलिव्हर केलेत आतापर्यंत संदीप यांनी.
शेवटचा बॉल आपल्या षटकातला. वेगवान बॉल आहे, सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय आणि षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 40 धावा धावफलकावरती. टीम काळ भैरवनाथ 11 बावधन अजूनही येणारे 6 बॉल शेष आहेत, 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये फायटिंग टोटल उभी करावी लागेल. मी म्हणेन काळ भैरवनाथ 11 15 ते 20 धावांच्या शोधात असणं गरजेचं आहे. विशाल यांनी 10 बॉल फेस केलेत, 12 धावा बनवलेत. रमेश यांनी 9 बॉल फेस करून 17 धावा बनवलेल्या आहेत. निलेश भोसले यांनी 2 चौकार खेळले. त्यांची विकेट आल्यानंतर धावफलकाला स्लो करण्याचं काम गोलंदाजांनी केले. ब्लॅक कोब्रा कुसगाव या संघाचा विचार केला तर आता 5वा पर्याय कोण असेल याची चर्चा चालली आहे. टीम मीटिंग डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट. डिस्कशन करून षटक क्रमांक 5 मध्ये स्वतः अमित वरे यांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय आणि अमित वरे यांच्या हातामध्ये बॉल आहे षटक क्रमांक 5 डिलिव्हर करण्यासाठी आणि स्ट्राईक वरती असेल बाळू कोळी. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल. बाळू कोळी 9 बॉल 17 धावा बनवलेले आहेत आणि आता हे 6 बॉल फेस करतील. इम्पॉर्टंट मॅच आहे. बावधन संघ 40 धावा. बावधन गावचा विचार केला तर ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय दृष्ट्या, कृषी क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं तालुक्यामधलं गाव आणि बावधन गावची प्रचंड मोठी, सर्वात मोठी बगाड यात्रा. या संपूर्ण बाबी आणि समोर कुसगाव संघ, याही संघाला धार्मिक वारसा आणि क्रीडा क्षेत्रामधला वारसा भरपूर आहे. फुल टॉस बॉल उडवलाय, ऑन साइडला खेळलाय. पंचांकडे लक्ष असेल परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये. 3 बॉल डिपॉझिट केलेत त्या रिजन मध्ये. अगदी बिग हिट आलेत परंतु एकच धाव मिळते. डिक्लेरेशन झोन ज्या पद्धतीने आपण पाहतो ना, क्रिकेटमध्ये 360 ग्राउंड असेल तर ते षटकारच आहेत, परंतु इथं 270 180 फॉर्मॅटच्या ग्राउंड मध्ये तुम्हाला समोर स्ट्रोक फोर्स करावे लागतील. लेग स्टंपच्या दिशेनं टार्गेट केलं जात आहे. व्हाईट बॉल येतोय परंतु पहा ज्या पद्धतीने आपण पाहतोय कुसगाव संघाने ती रणनीती आखली आहे बावधन संघाच्या विरोधात. समोर बॉल ठेवलेले नाहीयेत. वाईड लेग स्टंपच्या बाहेर आले तरी चालतील परंतु समोर बॉल जर ठेवले तर समोर मोठा हिट येऊ शकतो. म्हणून लेग स्टंपला किंवा पायावरती बॉल केले जात आहेत आणि त्यामुळेच डिक्लेरेशन झोनच्या धावा येत आहेत. मिस टाइम स्ट्रोक 38 सर्कल मध्ये मिड ऑनला चांगला कॅच कॅरी. अमित वरे यांना मिळते सफलता आणि महत्वाची विकेट मैदानामध्ये. विशाल दादा पिसाळ बॅक टू डग आउट. 2 झटके लागलेत. 42 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि इथं रमेश बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मैदानामध्ये क्रिकेटच्या पटलावरती चिमया नावानं ओळखलं जातं. दोन्ही मुंबई पोलीस. एका बाजूला अमित वरे मुंबई पोलीस आहेत तर समोर नितीन राजपुरे. कुणाची खाकी मधली ताकद दिसेल इथून पुढे, कारण अजूनही इथून पुढे 4 बॉल आहेत. खाकी मधली ताकद, खाकी मधली दहशत कुणाची हवी असेल हे आपण पाहणार आहोत. बॉन्ड वर्सेस चिम्या, नितीन वर्सेस अमित, राजपुरे वर्सेस वरे, कुसगाव वर्सेस बावधन. दोन्ही वाईट तालुक्यातली टीम. हो वेगवान बॉल ठेवलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल नितीन यांच्या विरोधामध्ये. या ठिकाणी रिप्ले पाहू शकतो. टप्पा पडला, खाली राहिला बॉल अक्षरशः. डॉट बॉल येतोय. 4 इथं 3 बॉलचा खेळ संपलाय. यस, हा बॉल ऑब्जेक्शन फॉर सॉरी ऍक्शन साठी चेक केलं जाईल.
फेअर डिलिव्हरी. पंचांचा डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी. चला मॅच स्टार्ट करूया आपण.
3 बॉल इम्पॉर्टंट आहेत. स्ट्राईक वरती नितीन. लेग स्टम्पच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉल. प्लेस केलाय, फक्त दिशा दाखवली. 38 सर्कल मध्ये एक सिंगलचा प्रयत्न, रिस्की सिंगल. रिस्की सिंगल. चव्वेचाळीस धावा, 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 2 बॉल इम्पॉर्टंट आहेत. आता स्ट्राईक वरती आता विशाल. विशाल यांना हात खोलावे लागतील. हात खोललेच जरूर विशाल यांनी, परंतु आज नशिबाची साथ नाहीये. 3 मोठे फटके खेळले, परंतु ते सगळे डी झोन मध्येच गेले. एक षटकार आलाय विशाल यांच्या बॅटमधून. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने जबरदस्त बॉल हाताळलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि दुसरी धावेचा प्रयत्न करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विशाल बॅक टू डग आउट. जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी फील्ड केला. अगदी मी म्हणेन थोडासा क्रॉस थ्रो आला होता, परंतु अशा परिस्थितीमध्ये 100 तो बॉल थांबवला बॉन्ड यांनी. आणि ही क्रिकेटची मेहनत आहे किंवा क्रिकेटची तपस्या आहे. जेवढ्या तुम्ही जास्त स्पर्धा खेळता तेवढा अनुभव, आणि तुमचा अनुभव बॅटिंगमध्ये पाहायला मिळतो, बॉलिंगमध्ये पाहायला मिळतो, आणि तेवढाच क्षेत्ररक्षण. एकच मिनिट सर. शेवटच्या बॉलवरती तो DRS घेतला होता पंचांच्या माध्यमातून. त्या रिजन मध्ये तिथं नॉट आउट आहे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत टीम बावधन संघानं, आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा लागलेल्या आहेत 47. मॅच जिंकण्यासाठी टीम ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाला बनवावे लागतील 30 बॉल मध्ये 48 धावा. आपण यांच्या शुभासे हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल, आणि त्यांना विनंती आहे या यांच्या ठिकाणी केला जाईल. टीम खुंटे बोरगाव या. आपल्यामध्ये टॉस होत आहे, आणि अमोल त्या मांगडे सिनियर प्लेयर पसरणी यांच्या शुभासे हा या ठिकाणी टॉस केला जाईल. टीम खुंटे नाणेफेकीच्या स्पिन करूया, आणि टेल तुम्हाला मागायचं आहे. ओके, कॉइन स्पिन. हेड इज अ कॉल.
हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. या टॉस झालेला आहे, तर टॉस टीम खुंटे या टीमने जिंकलेला आहे. खुंटे टीमसाठी टॉस किती महत्वाचा होता? टॉस कारण चेसिंग आम्ही 100% तर पारच पाडतो. आणि आत्ताच हे झालेल्या टुर्नामेंटमध्ये आपण वाय तालुक्यातल्या बावधन गावामध्ये झालेल्या टुर्नामेंटमध्ये पण आपण बक्षीस पात्र झालेलो. ते पण आम्ही एक टॉस हारलो. टॉस हारल्यानंतर आम्ही सर्वप्रथम बॉलिंग घेतली. बॉलिंग घेतल्यानंतर आमची बॉलिंग मारली गेली. मारल्यामुळे रन झाले नाहीत किंवा बॉल, त्यामुळे आम्ही तिथं हारलो. त्याच्यात आमचे रन आउट झाले, असे काय झाले. त्यानंतर आम्हाला इथं खेळण्याचा चान्स भेटतोय. तिथं आता मी 100% आमची इथे देऊच आणि इथं बक्षीस पात्रात 100% जाऊ. ला काय घेत आहे? टॉस जिंकून सर्वप्रथम आम्ही बॉलिंगच घेतो. अभिप्राय स्पर्धेबद्दल तर ग्राउंड तर एक उत्तमच आहे, त्याच्यामुळे काही विषयच नाही. इथले नियम म्हणा किंवा अंपायरिंग इथे सगळं डिटेलमध्ये एक नंबर, म्हणजे असं डाऊट घेण्यासारखं काहीच नाहीये. बोरगाव, आपण बोरगावशी वार्तालाप करूया. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? आम्हाला फलंदाजीच पाहिजे होती. म्हणजे मनासारखं झालेलं आहे. अनुश्री चषक वाई तालुक्यातील पसरणे गावची क्रिकेट स्पर्धा आहे. राजू शेठ शिर्के यांचं आयोजन. आपल्या भावना कशा आहेत? आयोजन एकदम मस्त आहे, ओपन ग्राउंड आहे, चांगलं केलं इथं आयोजन. कॅमेरा आहे इथं, स्पीकर आहे, सगळं आहे एकदम व्यवस्थित आहे. थंडीचा मोसम आहे, चांगला चांगले होईल आता खेळी, पाहूयात आपण. पहिल्यांदाच होणार आहे, त्यासाठी देऊया आणि मान्यवरांचा आभार मानूया. वळ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया अनिकेत कामटे सरांचा. धावांची पेनल्टी आहे, नोंद घ्या सर्व संघांनी. तीस बॉल येणारे आणि 48 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सेकंड इनिंग मध्ये टॉस साठी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर खुंटे टीम आली आणि त्यासोबत खुंटे टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण बॉलिंग करण्याचा निर्णय कळवला. आणि आता इथं मैदानामध्ये सेकंड इनिंग मध्ये चिंतामणी आणि अमित वरे या दोघांची जोडी स्ट्राईक वरती. अमित बॉन्ड, मयूर पहिलं षटक हातात आहेत. पहिल्याच बॉल वरती बॅटची स्ट्रॉंग एज
सरळ यष्टीरक्षक निलेश भैया भोसले यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि संघाचा सेनापती कोसळला. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे शिकार झालेत अमित बॉन्ड. ज्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा होत्या, नावाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीयेत ब्लॅक कोब्रा कुसगाव. या संघाचा संपूर्ण डगआउट शांत, कारण अमित वरे या खेळाडूला शांत केले. मयूर भोसले बावधन या पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. सिद्धेश निकम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु मयूर भोसले टप्पा पडला. उसळी घेणारा बॉल ऑन साइडला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न अमित बॉन्ड यांचा फसला आणि यष्टीरक्षक निलेश यांच्या हातामध्ये झेल विसावलाय. पहिल्या विकेट नंतर बावधन संघाचा कॉन्फिडन्स बूस्ट होत आहे आणि त्यानंतर आता क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये रमेश कोळी आलेत लॉंग ऑनला वाईडिश, आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू आहेत अशा दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. नितीन राजपुरे पहिला मिळतात लॉंग ऑफ रिजन मध्ये, आणि बॉलिंग ट्रॅक वरती मयूर भोसले प्रिन्स ऑफ बावधन. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय, फक्त दिशा दाखवली, ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल फील्ड करतील. एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. एका धावेनं टीम ब्लॅक कोब्रा कुसगाव या संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश झालाय आणि शून्यातून विश्व निर्माण होतं एक संकल्पना आहे. आणि आता शून्यातून 48 पर्यंत मजल मारायचे कुसगाव संघाला. त्यासाठी मैदानामध्ये चिंतामणी या खेळाडूची खेळी महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. चिंतामणी निकम डब्ल्यू प्लेयर पर्व क्रमांक 2 अक्षरशः गाजवलं वाई प्रीमियर लीगचं. मयूर वर्सेस चिंतामणी. पॉवर प्लेस मध्ये क्षेत्ररक्षण चेंज केलं जात आहे. 5-4 5-4 यस 5-4च. स्लोवर वन हाताळलाय, फक्त दिशा दाखवली, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक होईल रोटेट. 2 धावा धावफलकावरती लागतायत टीम ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाच्या. सिद्धेश आलेत आता स्ट्राईक वरती. चिंतामणी यांनी एक बॉल फेस केला, 1 रन बनवली. सिद्धेश यांनी 1 धाव बनवलेली आहे. काळ भैरवनाथ 11 बावधन संघाचा विचार केला तर बॉलिंग लाईनअप देखील तितकीच तगडी आहे, मजबूत बॉलिंग लाईनअप आहे. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय मयूर भोसले पॉवर प्लेचं पहिली ओव्हर हाताळतायत. या संघामध्ये किरण कांबळे सारखा वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा बॉल, निर्धाव बॉल येतोय. डॉट बॉल सोने के बराबर. प्रत्येक बॉल जो आहे ना, एक सिंगल आणि डॉट या ग्राउंड वरती निश्चित महत्वाचा आहे. काळ भैरवनाथ 11 बावधन. ओ या वेळेस पहा थोडेसे फंबल झालेत बॉल डिलिव्हर करत असताना. डेड बॉल येतोय. 4 बॉल डिलिव्हर केलेत, त्यामध्ये 2 सिंगल आलेले आहेत. चांगली गोलंदाजी मयूर भोसले करतायत आपल्या टीमसाठी. आणि समोर सिद्धेश आणि चिंतामणी या 2 खेळाडूंची जबाबदारी वाढली आता, कारण बॉन्ड सारखा खेळाडू तंबूच्या आश्रयाला आहे. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळला, गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून ये रास्ते हे 4 के मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. चौकार. कमॉन डीजे. स्ट्रोक पहिला मिळाला, समोरच्याच दिशेने खेळला, गॅप मध्ये एक एक्झिक्युशन होतं. चांगल्या पद्धतीचा बॉल पहिला मिळाला, ड्राईव्ह चांगला होता. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. हा हे देखील बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, उलट्या बाजूने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट.
आणि एकाच धावेवरती थांबवलं जात आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. पहिल्या षटकाची हायलाइट पाहूया. पहिल्याच बॉलवरती एक विकेट आली बॉन्डची आणि त्यानंतर 2 सिंगल आणि एका चौकाराच्या मदतीनं पहिल्या षटकामध्ये धावा बनवलेल्या आहेत. 7 वेडात मराठी वीर दौडले. 7 7 रन्स. ब्लॅक कोब्रा कुस लॉस ऑफ 1 बिग विकेट. डीजे मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 7 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये ओल्ड इज गोल्ड. ज्या खेळाडूंना अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत वाई तालुक्यासाठी, एक जबरदस्त अष्टपैलू अनुभवी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. रॉबिन शिंदे अर्थात युवराज शिंदे. ओव्हर नंबर 2 मध्ये डावकुरे हाताचे प्रतिभाशाली गोलंदाज. तर समोर स्ट्राईक वरती सिद्धेश यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण पुरेपूर फैलावले आणि पॉवर प्ले क्षेत्ररक्षण संपल्यानंतर लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू आहे, एक्स्ट्रा कव्हरला आहे. त्यावेळेस गॅपमध्ये स्टोक खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल थांबवेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि रिक्वायर्ड रन रेट आता थोडासा वाढतोय. 10.30 पर्यंत रिक्वायर्ड रन रेट येतोय. 48चं लक्ष आहे. बिग हिट करण्यासाठी चिंतामणी जरूर जाणले जातात, परंतु बॉन्ड यांची विकेट आल्यानंतर सावध आहेत. सावध पवित्र घेणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये देखील. 23 बॉल 40 ची गरज. कुसगाव वर्सेस बावधन. बेस्ट वर्सेस बेस्ट. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्याच दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक नितीन आलेत. एक सिंगल. मिसफिल्ड अलाउज टू बॅट्समन. कम फॉर सेकंड. दुसरी धाव देखील कंप्लीट आणि स्ट्राईक वरती चिंतामणी. 2 के 7 कहाणी आगे. एक धाव या ग्राउंड वरती महत्वाची आहे. कालची मॅच आपण आठवू शकतो. 1 बॉल 2 वरती मॅच आली. 2 बॉल 4 ची मॅच होती. त्या मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाला. कॅच किती इम्पॉर्टंट आहेत. कॅच, क्षेत्ररक्षणाच्या एक धावा, एक्स्ट्रा धावा या सगळ्या ग्राउंड वरती आठवत असतात. त्यावेळेस समोरच खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स. त्या रिजन मधून बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण थोडं खराब झालंय आणि धाव फलकावरती टोटल धावा लागतायत 14 धावा. 14 रन्स. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला स्ट्रोक खेळला होता. अचानक आडव्या बॅटनं पहा बॉलनं दिशा बदलली आणि नितीन राजपुरे झालेत बीट. लढाई मैदानामध्ये रंगलेली आहे. पैसा वसूल मॅच. युट्यूबच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपल्या मनापासून स्वागत. लाईव्ह चॅट मध्ये असणारे, कमेंट करणारे सर्व प्रेक्षक आपलं देखील अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 यांच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. ही बॉल कॅप मध्येच खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जॉन शंकिंग एंड वरती आणि दुसरी धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. ही लाईन चांगली आहे. ही लेन चांगली आहे. डॉट बॉल येतोय.
5 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 16 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. 16 रन्स आर ऑन द बोर्ड. करंट रन रेट जो आहे तो वधारणं गरजेचं आहे. रिक्वायर्ड रन रेट 10.11 पर्यंत येऊन ठेपलाय. चिंतामणी आतापर्यंत 5 बॉल फेस केलेत, 7 धावा बनवलेत आणि सिद्धेश यांनी 5 बॉल फेस करून 7 धावा बनवलेत आणि चिंतामणी यांनी 5 बॉल फेस करून 9 धावा बनवलेल्या आहेत. वेल लेफ्ट केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. यस, रेफरल केलं जाते पंचांकडे. थर्ड अंपायर रेफरल फॉर यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. शफल झालेला आहे खेळाडू आणि थर्ड अंपायर जे पी पॅनेलचे सर अर्थात पवार सर यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी. प्लीज, आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला कॉल आहेत. बराच वेळ टीम मीटिंग होते. 16 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिद्धेश आता स्ट्राईक वरती आलेत. षटक क्रमांक 3 मध्ये किरण कांबळे, एक वेगवान गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि याच ग्राउंड वरती वाई प्रीमियर लीगचं 3रं जे पर्व झालं दर्जेदार, त्या पर्वामध्ये जबरदस्त कामगिरी करणारे खेळाडू अर्थात किरण कांबळे यांच्याकडे आपण पाहतोय. अप्रतिम बावधन प्रीमियर लीग मध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली. समोर सिद्धेश यांना आता गिअर, सिद्धेश आणि चिंतामणी यांना गिअर बदलावा लागेल. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. धावा बनावाव्या लागतील. 18 बॉल येणारे 32 ची गरज. मॅच ऑन. किरण कांबळे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. 18 बॉल 32 ची गरज. इम्पॉर्टंट ओव्हर. पहिलाच बॉल प्लेस केलाय. फक्त दिशा दाखवलीये. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने आता चिंतामणी आले स्ट्राईक वरती. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगलीये. दोन्ही संघ दिग्गज आहेत. दोन्ही संघांची तालीम मजबूत आहे. दोन्ही संघांचा सराव, अभ्यास, मेहनत जबरदस्त आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन इम्पॉर्टंट. एका बाजूला अजित वरे यांचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला निलेश भैया भोसले यांचा संघ आहे. एका बाजूला अमित बॉन्ड थांबलेत परंतु चिंतामणी आहेत मैदानामध्ये तर दुसऱ्या बाजूला किरण कांबळे. हो, स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये. वेगवान बॉल. डाऊन दी बॉल. रॉबिन शिंदे महत्वाची विकेट.
जबरदस्त वेगवान बॉल, अगदी बॅट फ्लो होण्याआधीच तो बॉल बॅट वरती आला आणि तो महत्वाची विकेट आली आहे रॉबिन शिंदे यांच्या हातामध्ये. झेल विसावला, किरण कांबळे यांना मिळते महत्वाची सफलता. चिंतामणी बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये ओमकार. जबरदस्त वेगवान गोलंदाजी केली जाते. किरण कांबळे नावाला लवकीशी गोलंदाजी केली जाते. कायम आपण पाहतोय एक स्ट्राईक बॉलर म्हणून बावधन संघाचे हे ओळखले जातात. अठरा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निघालेत पुन्हा एकदा किरण कांबळे. रफ्तार के साथ करना चाहते गिरफ्तार. पुन्हा एकदा रफ्तार के साथ किया है गिरफ्तार. डॉट बॉल. रफ्तार का राजा म्हणून ओळखलं जातं यांना. वेग आणि वेग, धावफलक जैसे थे. या ओव्हरमध्ये एक महत्वाची विकेट आली आणि 2च धावा खर्च केले 4 बॉलमध्ये. अप्रतिम ओव्हर हाताळली. स्टान्स पहा, रिदम चांगला आहे आणि त्यासोबतच ऍक्शन फिनिश करण्याची स्टाईल. स्टोक फसला, बॉल हवेमध्ये, उंच उभा राहिला डाऊन दी ग्राउंड या रिजन मध्ये आणि इट्स एक मिनिट पंचांचा इशारा. थर्ड अंपायर रेफरल. एक मिनिट कुणी काही बोलणार नाहीये. थर्ड अंपायर रेफरल घेतलेला आहे. थर्ड अंपायर पाहतील. थर्ड अंपायरच्या माध्यमातून डिसिजन येईल. कोणीही मेन स्क्रीन वरती येणार नाही. थर्ड अंपायर डिसिजन देतील. पंचांचा फायनल डिसिजन येतोय. इट्स अ सिक्सर. अगदी क्लोज रमेश यांचा कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न झाला
परंतु या व्यासपीठावरती बसलेल्या देखील सर्वांनी पाहिलं होतं की थोडासा आपण पाहतो कॅच जज करत असताना बॅलन्स बिघडला आणि षटकार आलाय, महत्वाचा षटकार मैदानामध्ये. आणि 24 ची गरज, जबरदस्त षटकार आलाय. 13 बॉल 24 ची गरज. ऑन साइडलाच खेळला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक डिक्लेरेशन झोन, एक सिंगल. आणि आता इथून पुढे मॅच मध्ये रंगत वाढतीये. 12 बॉल येणारे, 23 धावांची गरज आहे. मागचे बॉल देऊन सहकार्य करा स्वयंसेवक. लेग साइडचा बॉल देऊन सहकार्य करा, जो आता डिक्लेरेशन झोन गेलेला आहे. प्रताप वाजित सहकार्य केलं जाईल. 25 धावा धावफलकावरती, 3 षटकांचा खेळ संपला, अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 23 धावांची गरज. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज पता चलने वाला है. मैदान के अंदर दोनों तरफ आग तो बराबर की लगी हुई है. आणि आता मैदानामध्ये 12 बॉल आणि 23 ची गरज असताना बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित कुणाला केलं जाईल हे पाहायचं आहे. पर्याय तर विकल्प भरपूर आहेत. निलेश भैया देखील गोलंदाजी करू शकतात. दुसरं षटक वैयक्तिक राहिले ते कुणाचं असू शकतं. चला स्पीड घ्या, स्पीड घ्या, बराच वेळ झालाय. इथून पुढे दोन्ही इनिंगला टाइमर लावला जाईल. 12 बॉल येणारे, 23 ची गरज. बारा बॉल येणारे, 23 ची गरज. हा स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय, उंच उभा राहिलाय बॉल. डाऊन दी बॉल, नितीन पकडला जातोय कॅच. महत्वाची विकेट येते. मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. ओमकारची गोलंदाजी देखील केली. चांगली गोलंदाजी मी म्हणेन केली मंगेश यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला. आता इथून पुढे 11 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. एका बाजूला काळ भैरवनाथ 11 बावधन या संघाचा विचार केला तर वाई तालुक्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या अनेक स्पर्धांमध्ये या संघाच्या खेळाडूंनी आपली चमक दाखवली, ओळख दाखवली आहे. तर समोर कुसगाव ब्लॅक कोब्रा या संघाच्या माध्यमातून नवी मुंबई परिसर गाजवलेला आहे. मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अनुश्री चषक 2026 चा थरार आपण अनुभवतोय. प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये जिंकण्याचा प्रयत्न करेल, कारण 1 लाख रुपयांचा पुरस्कार असणारी सातारा जिल्ह्यातली मानाची स्पर्धा. स्टेप आउट झालेत. डॉट बॉल येतोय. लगातारचे 2 बॉल अप्रतिम हाताळलेत रमेश कोळी. चांगली गोलंदाजी. स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु मस्तक पे दिया है दस्तक.
वेगवान बॉल, समोरचा बॉल पाठवलाय डीप मिड विकेट कॉर्नरच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. डॉट या वेळेचा बॉल वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन येते आणि एक्स्ट्रा रन देखील कुसगाव संघासाठी महत्वाचे आहे. कुसगाव संघाचा डगआउट मध्ये लगेच आशा पल्लवित होत आहेत. 9 बॉल येणारे 16ची गरज आहे. षटक क्रमांक 4 मध्ये मंगेश यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा सफल झालेत आणि स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय पंचांच्या माध्यमातून कळवण्यात येते आणि इथून पुढे आता 8 बॉल 16ची गरज. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सिद्धेश आहे चांगल्या रिदम मध्ये. समोर मंगेश. याही वेळेसचा स्ट्रोक फसतोय. उंची ठेवली बॉलच्या पाठीमाग. ऑन साइडला मिड विकेटला खेळण्याचा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि रमेश यांनी पुरेपूर कमबॅक केलेला आहे. 7 बॉल 16ची गरज. या बॉल वरती शेवटच्या ओव्हरमध्ये किती टार्गेट असेल हे सेट होणार आहे. त्यासाठी टीम कुसगाव संघाला हा बॉल इम्पॉर्टंट आहे. तर रमेश कोळी यांना देखील हा बॉल इम्पॉर्टंट आहे. किती काळ भरवण्यात 11 साठी धावा ठेवतील ते बॉल वरती. समोरच्या दिशेनं फोर्स केलाय बॉलला. लॉंग ऑन क्लिअर करणारा आसमानी हिट. जबरदस्त टोला षटकाराच्या माध्यमातून सामना पुन्हा एकदा ऑन. धाव फलकावरती धावा लागतायत 38 धावा आणि विजयाचं इक्वेशन आहे शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल आणि 10ची गरज. कमॉन डीजे. सहा बॉल येणारे 10 धावांची गरज आहे. 10 रन्स निडेड टू विन इन 6 डिलिव्हरीज. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच मैदानामध्ये रंगली आहे. 4 षटकं आपण पाहिली. या ओव्हरमध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या षटकारांच्या मदतीनं सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केलाय टीम ब्लॅक कोब्रा कुसगाव. एका बाजूला काळ भैरवनाथ 11 बावधन हाही संघ सहजासहजी मॅच न सोडणारा संघ आहे. आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ पाहिला आपण. त्यामध्ये पहिलं षटक हाताळलं मयूर भोसले यांनी जबरदस्त. त्यानंतर दुसरं षटक रॉबिन यांनी हाताळलं तेही क्लासिकल होतं. आणि षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं किरण कांबळे यांना. आणि षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी पाहिली ती रमेश कोळी यांची. ओव्हर नंबर 5 कुणाचा विकल्प निवडला जाईल.
जबरदस्त गोलंदाजीची साईड पाहायला मिळते. बावधन संघाचा विचार केला ना, एका खेळाडूला 2 मॅक्झिमम ओव्हर देऊ शकत होते, परंतु षटक क्रमांक 5 मध्ये निलेश भैया आलेत आणि अजूनही प्रथमेश सारखा गोलंदाज बॅकअपला आहे. म्हणजे बॉलिंग लाईनअप मजबूत आहे. ओव्हर नंबर 5, 6 बॉलसाठी 10 ची गरज. टप्प्याचा बॉल ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट. डिक्लेरेशन झोन मध्ये 5 बॉल येणारे आणि 5 बॉल मध्ये 9 ची गरज आहे. दोन्ही बाजूला मैदानामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. निलेश भैया भोसले अनेक वेळा अशा परिस्थितीतून गेलेत. असा सामना रंगवलेला आहे. समोर स्ट्राईक वरती आता सिद्धेश. 5 बॉल 9 ची गरज आहे इथून पुढे. टप्प्याचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नितीन पकडला जाईल. कॅच, विकेट डाऊन. निलेश भैया भोसले यांना मिळते सफलता. जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या बॉल वरती विकेट आलीये आणि आता 4 बॉल 9 ची गरज असताना मॅच केली आहे निलेश यांनी ऑन. अप्रतिम मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना बडे मंच पे सरपंच बनना चाहते हे. मोठ्या व्यासपीठावरती निलेश भोसले यांचा चांगला खेळ पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेनं फोर्स करण्याचा प्रयत्न फसला. लांबी मिळाली नाहीये, उंची मिळाली तेवढी, परंतु डाऊन दी बॉल नितीन राजपुरे यांना सेफ हँड इन टू द बास्केट. फलंदाज बाद. आता इथून पुढे विजयाचं कॅल्क्युलेशन असेल. 4 बॉल येणारे, 9 ची गरज. निलेश भैया भोसले यांनी जर मॅच जिंकून दिली तर अमोल तात्या महांगडे यांच्याकडून 501 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 4 बॉल येणारे, 9 ची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि त्यासोबत पॉइंट मध्ये खेळाडू ठेवलाय डीप मध्ये. टप्प्याचा बॉल हळूवार डिलिव्हर केलाय. एका सिंगलचा प्रयत्न, परंतु थ्रो मात्र दुसऱ्या दिशेला आलाय. एक सिंगल. हो निलेश भैया भोसले स्पष्ट निराश आहेत. अक्षरशः डोक्याला हातच लावलाय. 3 बॉल येणारे, 8 ची गरज. क्रुशल मुवमेंट आहे, क्रुशल मुवमेंट. अशा परिस्थितीमध्ये एक एक धाव महत्वाची. इम्पॉर्टंट मॅच. एका बाजूला कुसगाव तर दुसऱ्या बाजूला काळभैरवनाथ 11 बावधन. काय असेल मॅचची कहाणी? नाराज है जिंदगी ना नाराज है जिंदगी, बस आज जो है वही जिंदगी है. आज की शाम किसके नाम. राईट हँडेड बॅटर आता मंगेश आले, ज्यांनी 5 बॉल मध्ये 12 खेळलेत, ज्यांच्या माध्यमातून सामन्याला जवळ आणण्याचा प्रयत्न केलाय. 2 षटकार मागच्या ओव्हर मध्ये त्यांनी लगावलेत असे खेळाडू. बेस्ट वर्सेस बेस्ट. 3 बॉल आणि 8 ची गरज. जबरदस्त मॅच. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 3 बॉल 8 ची गरज. स्पीडअप. तीन बॉल 8. एका बाजूला बावधन, एका बाजूला कुसगाव. दोन्ही वाई तालुक्यातल्याच टीम. एका बाजूला मंगेश, दुसऱ्या बाजूला निलेश. एका बाजूला अजित वरे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला निलेश माने यांचा संघ. 3 बॉल 8 ची गरज. हो स्टेप आउट झाले आणि त्यानंतर क्लोज किपिंग केलं करत असताना पाहिला मिळत आहेत रमेश कोळी. निलेश भोसले यांना मिळते दुसरी सफलता. काय लाजवाब गोलंदाजी केली यार. अप्रतिम. प्रेशर मध्ये 6 बॉल 10 ची गरज असताना स्वतःवरती विश्वास ठेवला आणि विश्वास नुसता ठेवला नाही तर तो विश्वास टीमच्या सर्व खेळाडूंना सार्थ करून दाखवला.
जबरदस्त अनुशासन के साथ की हुई गेंदबाजी. अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग टाकण्यासाठी खेळाडू किंवा गोलंदाज थांबत असतात, परंतु निलेश भोसले यांनी स्वतःवरती विश्वास ठेवला, बॉल हातामध्ये स्वतःवरती घेतला आणि तो विश्वास सार्थ करून दाखवतायत. 2 बॉल 8 ची गरज, अजूनही मॅच ऑन आहे. गौरव मैदानाच्या आतमध्ये आलेत. 2 बॉल आणि 8 ची गरज. ब्लॅक कोब्रा कुसगाव या संघाला मोठा हिट या बॉलवरती खेळावा लागेल. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. येणारे 2 बॉल 8 ची गरज. जबरदस्त मॅच. महत्वाचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी बौद्धन संघाचे निलेश भोसले निघाले. या वेळेचा बॉल वाईड बॉल येतोय. एक्स्ट्रा रन. मॅच मध्ये रंगत वाढली जाते. 2 बॉल आणि 7 ची गरज आहे इथून पुढे. कुसगाव वर्सेस बौद्धन. दोन्ही वाई मधल्या टीम आहेत. वाई प्रीमियर लीग मध्ये खेळाडू एकमेकांच्या समोर सातत्यपूर्व उभे राहतात. 2 बॉल 7 ची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इम्पॉर्टंट बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑन रिजन मध्ये विशाल पकडला जातो आणि या रिजन मध्ये यस, इथं सेफली कॅच कॅरी केलाय का पाहिलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण हा डिसिजन. आणि विशाल पिसाळ यांनी स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं. इट्स अ सिक्सर. कॅच फिनिश तर केला, सिक्सर आहे. विशाल यांनी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलं. स्वतः कॅच फिनिश केला परंतु चालत मागे गेलेत. यामध्ये थोडीशी चूक झाली. थर्ड अंपायर तरीही चेक केला जाईल. ओके, बौद्धन संघाचा डाऊट क्लिअर केला जाईल. आपण युट्यूब, यस, इट्स अ फेअरली सिक्सर. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. आणि आता या षटकारानं मॅच ऑन. जबरदस्त मॅच. ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाच्या टाळ्या नव्हे शिट्ट्या वाजायला लागल्यात या षटकारानं. जबरदस्त कामगिरी. आणि आता 1 बॉल आणि 1 ची गरज. व्हॉट अ मॅच. सुपर क्लासिकल मॅच. जी मॅच बनवली होती निलेश भोसले यांनी, ती मॅच कन्वर्ट झाली आता दोन्ही संघांसाठी. एका बाजूला यादीच्या बॉलवरती संपूर्ण सामना बौद्धन संघाच्या दिशेनं झुकला होता, परंतु या षटकारानं हा सामना पुरेपूर अगदी दोन्ही संघांसाठी ऑन झालाय. 1 बॉल 1 ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 1 धाव बनवावीच लागेल. चला स्पीड घ्या. आयोजन समितीचा स्ट्रिक्ट कॉल आहे. शेवटचा बॉल 1 ची गरज. जबरदस्त कामगिरी. अगदी 1 धाव वाचवण्यासाठी, डिपेंड करण्यासाठी टेस्ट क्रिकेटला साजेशी क्षेत्ररक्षणाची बाजू सजवलेली आहे. क्लोज. सगळे खेळाडू आलेत. 1 बॉल 1 ची गरज. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है हर मुश्किलें आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. बौद्धन की कुसगाव. निलेश की मंगेश समोर. गौरव आले स्ट्राईक वरती. 1 बॉल 1 ची गरज. निघालेत निलेश. एका धावेची गरज असताना बॉल फोर्स केलाय आणि बॉल 1 बाउन्स. सीमा रेषा ओलांडून ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाचा विजय होतोय. अप्रतिम मॅच मध्ये ब्लॅक कोब्रा कुसगाव या संघाच्या माध्यमातून संघर्षाचा शंखनाद करणारी खेळी गौरव छा गया गुरु.